इयत्ता चौथी. विषय परिसर अभ्यास भाग 1. वस्त्र. स्वाध्याय. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कापड किती प्रकारे विणता येते? उत्तर. कापड 2 प्रकारे विणता येते. 1 हातमाग, 2 यंत्रमाग. प्रश्न दुसरा. किराणा मालाच्या दुकानात कपडे धुण्याचे कोणकोणते साबण असतात? त्यांची नावे लिहा. उत्तर. साबण, डिटर्जंट पावडर, लिक्विड सोप इत्यादी किराणा मालाच्या दुकानात कपडे धुण्याचे साबण असतात. प्रश्न दुसरा. चित्रातील कोणत्या वस्तू कपडे धुण्यासाठी वापरतात? त्या चित्राखाली बरोबर अशी खूण करा. उत्तर. साबण व डिटर्जंट पावडर. प्रश्न मालिका. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कापसाशिवाय इतर कशापासून कापड तयार करतात? उत्तर. ताग, रेशीम, लोकर, नायलॉन, पॉलिस्टर इत्यादी पासून कापड तयार करतात. धागा कशापासून तयार करतात? उत्तर. धागा कापसापासून तयार करतात. कोणती व्यक्ती जुने कपडे घेऊन भांडी देते? जुन्या कपड्यांचे काय केले जाते? उत्तर. बोहरीण ही व्यक्ती जुने कपडे घेऊन भांडी देते व जुन्या कपड्यांचे पायपुसणी, लगदा, सतरंजी इत्यादी वस्तू बनवतात. कपडे अस्वच्छ होण्याची कारणे कोणती ते लिहा. उत्तर. खेळताना माती लागणे, जेवताना अंगावर आमटी भाजी सांडणे, तेल गळणे, शाई लागणे, रस्त्यावरील घाण लागणे इत्यादी. प्रश्न दुसरा. हवामानानुसार कपड्यामध्ये कोणते बदल आपण करतो? 4 वाक्ये लिहा. उत्तर. आपण उन्हाळ्यात सुती कपडे वापरतो. थंडीच्या दिवसात लोकरीचे कपडे, स्वेटर वापरतो. पावसाळ्यात रेनकोट, इरले वापरतो. उन्हाळ्यात तोकड्या हाताचे व फिक्कट रंगाचे कपडे वापरतो. गृहकार्य. प्रश्न पहिला. अर्जुनच्या अंगाला खूप खाज येत आहे. त्याने काय करायला हवे? योग्य गटासमोर बरोबर अशी खूण करा. उत्तर. स्वच्छ आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, औषधोपचार करणे. प्रश्न दुसरा. मेंढीच्या केसापासून आपल्याला लोकर मिळते. आणखी कोणता प्राणी, कीटक आहे ज्याच्या धाग्यापासून आपल्याला तलम कापड बनवता येते? उत्तर.
रेशमाच्या किड्यातील कोशावस्थेतील कोशाच्या धाग्यापासून रेशीम काढण्यात येते. या रेशमापासून तलम कापड बनवता येते. छोटी चाचणी. खालील तक्त्यातील शब्द योग्य प्रकारे जोडा व लिहा. उत्तर: मेंढी, लोकर, स्वेटर. कापूस, सूत, कापड. ताग, धागा, पोत.